दंभासुराला त्याच्या साऱ्या जन्मात का भयंकर क्षीण कधीच आला नव्हता. म्हणून आश्चर्य वाटून त्याने त्या मुलाला म्हटलं, बाबा, इतका जड असा तू आहेस तरी कोण? नमस्कार. अथकथामध्ये आज ऐका दरिद्र नारायणाची गोष्ट ही कथा. ही लिहिली आहे आनंद ह्या बालमासिकाच्या संस्थापक, संपादक, लेखक, अनुवादक श्री वागो आपटे यांनी, वत्सराज या टोपण नावाने. तर ऐका दरिद्र नारायणाची गोष्ट. दंभासूर नावाचा एक दैत्य होता. तो इतका बलवान होता की 1000 वीर एका पक्षाला आणि हा एकटा दुसऱ्या पक्षाला. असं असलं तरी युद्धात त्याने सर्वांची दाणादाण करावी. त्याचं शरीर पर्वतासारखं धिप्पाड होतं. तो एखाद्या पर्वतावर उन्हात उभा राहिला म्हणजे पायथ्यापासच्या प्रदेशावर कित्येक कोसपर्यंत अंधार व्हायचा. तो इतका मस्त झाला होता की देवाची सुद्धा शक्ती आपल्यापेक्षा कमी असं त्याला वाटत असे. तो एका ठिकाणी कधी राहत नसे. आपणाशी युद्ध करावयाला कोणी उभा राहतो की काय ते पहावे म्हणून तो देशोदेशी हिंडत असे. एके दिवशी तो एका राजाच्या दरबारात अकस्मात जाऊन उभा राहिला. त्यावेळी कोणी एक मोठा पंडित राजाला श्रीकृष्णाची कथा सांगत होता. श्रीकृष्णाने अनेक उन्मत्त दैत्यांचा नाश केला आणि गोरगरिबांना त्यांच्या त्रासातून कसे सोडवले. तो अत्यंत ऐश्वर्यवान असूनही प्रेमळ भक्तांची सेवा करण्याला कसा तत्पर असतो व त्यामुळे त्याची कीर्ती त्रिखंडात कशी गाजत आहे याचे त्या पंडिताने अत्यंत रसभरीत वर्णन केले. तेव्हा सगळी राजसभा श्रीकृष्णाविषयाच्या आदराने डोलू लागली आणि राजाही अत्यंत नम्र भावाने तोंडाने जय हरी, श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच, त्याला वंदन असो असे म्हणून नमस्कार करू लागला. दंभासूर हे सगळं मुकाट्याने पाहत होता पण काही बोलला नाही. श्रीकृष्णाची ती कथा ऐकून दंभासुराला वाटलं की पंडिताने ज्याच्या पराक्रमाचे आणि परोपकारी स्वभावाचे वर्णन केले तो श्रीकृष्ण आहे तरी कसा व कोठे ते एकदा पाहावे. म्हणून श्रीकृष्ण कोठे आहे व मला त्याचे दर्शन कसे होईल असे त्याने राजाला विचारले. राजा म्हणाला, वर पहा, पृथ्वीच्या डोक्यावर केवढे विस्तीर्ण नीलवर्ण आकाश पसरले आहे. तसाच पृथ्वीचा पृष्ठभाग आणि समुद्र किती अमर्याद आहे. यांच्यामध्ये कोठेतरी श्रीकृष्ण लपून बसलेला आढळेल. तो मोठा बहुरूपी आहे. पर्जन्यकाळी त्याच्या मुकुटावरच्या कळसाचे रंग आकाशातल्या ढगात स्पष्ट दिसतात आणि त्याच्या नृत्यामुळे होणारा आनंदध्वनी सर्वत्र ऐकू येतो. ज्याने श्रीकृष्णाचे रूप पाहिले नाही किंवा त्याच्या नृत्याचा ध्वनी श्रवण केला नाही त्याचा जन्म व्यर्थ होय. राजाचे हे भाषण ऐकून श्रीकृष्णाच्या दर्शनाविषयी दंभासूर अधिकच उत्कंठित झाला आणि तो आकाशात असो किंवा पाताळात असो त्याला हुडकून काढायचा निश्चय करून दंभासूर निघाला. त्या प्रकाशाच्या धोरणाने तो पर्वतावरून, दऱ्यातून व सिंह, वाघ, हत्ती इत्यादी जंगली व क्रूर पशूंनी गजबजलेल्या रानातून मार्ग काढीत काढीत जाऊ लागला. लवकरच तो एका तपोवनात जाऊन पोचला. त्या तपोवनात सिंह, वाघ, हरिण, सर्प वगैरे सगळे प्राणी अतिशय मित्रभावाने व शांतपणाने राहत होते. ते पाहून दंभासुराला फार आश्चर्य वाटले. फार काय, पण तपोवनात शिरताच त्याचा स्वतःचाही उन्मत्त स्वभाव पालटून त्याच्या जागी शांतपणा आलेला पाहून त्याचे त्यालाच नवल वाटले. तो तसाच पुढे गेला. तेथे एक तपस्वी त्याला भेटला. मी श्रीकृष्णाला शोधित आहे, तो कोठे आहे तो दाखवा, म्हणजे युद्ध करून मी त्याला जिंकणार आहे असे दंभासूर म्हणाला. दंभासुराचे हे भाषण ऐकून तपस्वी हसला
आणि म्हणाला, बाबा रे, हा उद्देश मनात धरून तू श्रीकृष्णाचा शोध जन्मभर केलास तरी तुला तो नुसता दिसणार सुद्धा नाही. मग युद्धाबिद्धाची गोष्ट तर दूरच. तो दृष्टीस पडावा अशी तुझी खरी इच्छा असली तर युद्धाचा विचार मनाला शिवूसुद्धा देऊ नकोस. ही तुझ्या हातातली गदा टाकून दे आणि मी सांगतो तसे कर. तू या वनात एखादी एकांताची रमणीय जागा शोधून तेथे आश्रम बांधून राहा आणि मुक्या पशुपक्ष्यादी प्राण्यांपासून तो मनुष्यापर्यंत जे कोणी तुला दुःखी कष्टी आढळतील त्यांची सेवा कर. असे करीत राहिलास तर श्रीकृष्ण आपणहून तुला दर्शन देईल. तपस्व्याच्या भाषणाने दंभासुराची श्रीकृष्णाच्या दर्शनाविषयीची उत्कंठा अधिकच तीव्र झाली आणि हातातली गदा फेकून देऊन तो तिथे अरण्यात राहू लागला. चोहोबाजूंनी उंच उंच पर्वतांच्या रांगा पसरल्या आहेत. मधून दऱ्यातून नद्यांचे प्रवाह वाहत आहेत. किर्र झाडीतून पक्षी स्वच्छंदाने उडत आहेत. अशा ठिकाणी राहिल्याने त्याच्या स्वभावात हळूहळू पालट झाला आणि कोणी दुःखी कष्टी प्राणी आढळावा व तपस्व्याने सांगितल्याप्रमाणे त्याची सेवा करण्याची सुसंधी आपणास मिळावी अशी इच्छा त्याला होऊ लागली. एके दिवशी मोठे वादळ झाले. आकाश काळ्या कुट्ट ढगांनी व्याप्त झाले. विजा कडाडू लागल्या. मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. नद्यांचे प्रवाह उद्दामपणाने कड्यावरून खाली उड्या घेऊ लागले. अशा वेळी कोणा मनुष्य प्राण्याच्या दुःखाचा आक्रोश दंभासुराच्या कानावर पडला. चटकन तो आपल्या झोपडीच्या तोंडाशी आला. पाहतो तो एक लहान मुलगा एका नदीच्या काठाशी रडत उभा आहे. त्या मुलाला नदीच्या पार जावयाचे होते, पण नदीला पूर आल्यामुळे वाट बंद झाली. आता कसे करावे म्हणून तो रडत होता. दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची ही संधी आयती आलेली पाहून दंभासुराला आनंद झाला आणि तो म्हणाला, बाळ, रडू नकोस, मी तुला नदीच्या पार नेऊन सोडीन हं. असे म्हणून दंभासुराने त्या मुलाला उचलले आणि खांद्यावर घेऊन तो नदी उतरून जाऊ लागला. पण काय चमत्कार पहा, एवढासा मुलगा पण त्याचे वजन इतके भारी होते की दंभासुरासारखा बलवान दैत्य त्याला वाहून नेत असताना धापा टाकू लागला. मोठ्या कष्टाने तो एकदाचा नदीच्या पैलतीराला जाऊन पोचला. दंभासुराला त्याच्या साऱ्या जन्मात इतका भयंकर क्षीण कधी झाला नव्हता. म्हणून आश्चर्य वाटून त्याने त्या मुलाला म्हटलं, बाबा, इतका जड असा तू आहेस तरी कोण? तुला वाहून आणता आणता माझे खांदे दुखायला लागले. तू मनुष्य दिसत नाहीस. यावर तो मुलगा नुसता हसला. लागलीच त्या मुलाच्या अंगातून दिव्य प्रकाश बाहेर पडला. त्याने दंभासुराचे डोळे दिपले. वादळ थांबले. पर्जन्यवृष्टीही थांबली. आकाश निरभ्र झाले. भोवतालची सृष्टी प्रसन्न दिसू लागली आणि मुलगा बोलू लागला. तो म्हणाला, दंभासुरा, तू ज्याचा इतके दिवस शोध करीत आहेस तो हा श्रीकृष्ण तुझ्यापुढे उभा आहे. संकटात सापडलेल्या अनाथ मुलाची दया येऊन तू त्याला मदत करण्यास निघालास आणि त्यासाठी कष्ट सोसलेस. त्याने मी प्रसन्न झालो आहे. ध्यानात धर की ईश्वराने दिलेल्या सामर्थ्याचा उपयोग अनाथ गोरगरिबांच्या उपयोगी पडण्यास करणाऱ्यापासून मी केव्हाच दूर नसतो. तू बलाने उन्मत्त होऊन ज्याला त्याला युद्धाला बोलवीत होतास, म्हणून मी तुला इतके दिवस शोध करूनही सापडलो नाही. अनाथांची सेवा करणाऱ्यांना मी जवळच आहे हा अनुभव आता तुला आला ना. दंभासुराला आता आपली चूक कळून आली. त्याचे अंतःकरण आता परमेश्वराविषयीच्या भक्तिभावाने भरून गेले आणि कंठ सद्गतीत होऊन तो म्हणाला, देवा, तुम्ही मला दिव्य दृष्टी दिली, त्याने मी कृतार्थ झालो. दरिद्र नारायणाची म्हणजे दीनदुबळ्यांची सेवा ही परमेश्वराचीच सेवा होय. तिच्या जोरावर दंभासुराला स्वर्गाची प्राप्ती झाली. आवडली ना तुम्हाला गोष्ट?
आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि हो, आमच्या अथकथा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया एका नवीन गोष्टीबरोबर. नमस्कार.